नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, माझं नाव तृप्ती आहे. मी दिसायला सुंदर आणि देखणी तरुण होतेच, पण मला एक सवय होती. एखादा चांगला व्यक्ती पाहिला की माझं खूप मन व्हायचं, असं वाटायचं त्याच्याकडून खूप आनंद घ्यावा. माझे मम्मी पप्पा दोघं पण शिक्षक होते आणि चांगल्या नोकरीला होते. त्यामुळे पहिल्यापासून मी खूपच लाडात वाढले होते. पैशांची मला काही कमी नव्हती. मी म्हणेल तेवढा आणि पाहिजे तेवढा माझ्याकडे पैसे होते. माझे मामा गावाकडे राहायचे. एक दिवशी खूप दिवसानंतर मी गावी आले होते. पण गावात त्यांच्या शेतामध्ये काम करणारा एक शेतगडी होता. तो शेतगडी मला खूपच आवडला, कारण की दिसायला पिळदार आणि धनदाकड धिप्पड होता. रोज तो शेतामध्ये काम करायला यायचा. त्याला पैशांची खूप गरज होती. पण एक दिवशी दुपारी माझं खूप मन झालं होतं. त्या दिवशी मी अशी शेतामध्ये फिरायला गेले होते. त्याला तिथे शेतामध्ये काम करत असताना अगदी घाम आला होता आणि ते पाहून माझं खूप मन झालं. त्यावेळेस मी त्याला पैसे दिले आणि पैशाच्या बदल्यात दुपारी त्याने माझ्यासोबत काय केलं आणि मला कसा आनंद दिला, ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग मित्रांनो, कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तृप्ती आहे. मी तशी दिसायला सुंदर होतेच. मी कॉलेज वगैरे पूर्ण केलं होतं. मला लवकर लग्न करायचं नव्हतं. मात्र वय होऊन पण मी अजून घरी आणि निवांतच होते. घरच्यांना मी तशी एकुलती एक नव्हती. माझी दुसरी बहीण दुसऱ्या परगावी शिक्षणासाठी होते. माझं कॉलेज वगैरे सगळं पूर्ण झालं होतं. पण जसं माझ्यामध्ये बदल होऊ लागला होता तशा माझ्या इच्छा पण खूप वाढू लागले होते. तसे गावाकडे मला खूप मित्र होते. खूप जणांसोबत मी आनंद घेतला होता. मात्र मनासारखं त्यांनी मला सुख देऊ शकले नव्हते. माझे मम्मी पप्पा दोघे पण चांगल्या सर्व्हिसला असल्यामुळे नेहमी दिवसभर घराच्या बाहेर असायचे. मग रिकामा वेळ असेल त्यावेळेस मात्र नेहमी मी कोणाला मित्रांना किंवा मित्रांच्या रूमवर जाऊन आनंद घेत असायचे. पण इकडचे शहरातले मला कोणीच तरुण असा मनासारखा आवडला नाही. मी दिसायला देखणी होते, मात्र आजकाल हळूहळू माझ्यामध्ये एक बदल झाला होता. ते म्हणजे आधीपेक्षा मी थोडीशी अंगाने लठ्ठ झाले होते. त्यामुळे कोणता जरी ड्रेस घातला की जुने माझे कपडे घातले त्याच्यामधून मी अगदी उठून दिसत असायचे आणि ते घालून मी बाहेर गेले. सगळ्यांच्या नजरा फक्त माझ्यावर खेळलेल्या असायच्या. सगळ्यांना माझ्याशी मैत्री करू वाटायची. मात्र मी स्वतःला खूप जपून ठेवत होते. एक दिवशी दुपारीच अशीच मी बसले होते. घरी बसून खूपच कंटाळा यायचा. माझी त्याच वेळेस मामींचा फोन आला आणि आम्ही असंच बोलत होतो. मामी म्हटल्या की खूप दिवस झालं तृप्ती, तुम्ही काही इकडे आला नाहीत, या ना, काही दिवसांसाठी तुम्हाला पण बरं वाटेल. मला पण त्यांचं म्हणणं पडत होतं. त्यावेळेस मामाच्या गावी जाण्याचं प्रत्येकाचंच वेळ होतं. मात्र तिकडे शेती वगैरे होती, सगळं करमत होतं. पण मामाचं घर अगदी शेतामध्ये असल्यामुळे तिकडे एवढं काही म्हणावं असं माझं मन लागत नसायचं. शेतामध्ये एकतर मला करमत नसायचं. गावामध्ये असते तर खूप मन रमलं असतं, कारण की तिकडे मला कोणीच असा तरुण पाहायला मिळत नव्हता. तरी पण नाईलाजाने मला विनंती केल्यामुळे मी शेवटी मामाच्या घरी जायला निघाले होते. मी आणि माझे पप्पा मला सोडवायला घरी आले. आमची स्वतःची 4 व्हीलर होती आणि त्याच्यातूनच ते मला घरी सोडायला मामाचे आले होते. मला यायला संध्याकाळ तरी झाले होते. खूप कंटाळा आला होता. आलं की फ्रेश झाले. पप्पा एक दिवशी राहिले आणि दुसऱ्या दिवशी निघून गेले. मी मामी आमचं चांगलंच जमू लागलं होतं. अगदी 2-3 दिवस झाले. मात्र पहिल्यासारखं माझं मन कशातच लागत नव्हतं. आता मी माघारी जाऊसुद्धा शकत नव्हते. एक दिवशी दुपारी मामी म्हटल्या की तृप्ती चल आपण शेतामध्ये जाऊया. त्या दिवशी मामा कुठेतरी बाहेर गेले होते आणि घरी मात्र मी आणि मामीच होते. त्याच वेळेस शेतामध्ये कसलं तरी काम चालू होतं, कारण की मामाचं शेत खूप मोठं होतं आणि त्याच्यामुळे मामा पण एका कारखान्यामध्ये कामाला असल्यामुळे दिवसभर कामात असायचा आणि शेतामध्ये कोणी ना कोणी मग मजूर कामाला लागत असायचे.
एक दिवशी असंच मग मी आणि मामी शेतामध्ये आलो होतो. ऊन खूप होतं. बाई गं, त्या दिवशी मात्र मी जीन्स आणि माझा टॉप घातला होता. गावी पण मी अशीच वागायची, अगदी मन मोकळेपणाने, आणि कोणीसुद्धा काही बोलायचं नाही. हां, माझी आजी थोडीशी ओरडायची की असले ड्रेस घालू नको, हे योग्य नाही दिसत गावाकडे. मी म्हणायचे आता इथे कोण पाहायचं, म्हणून मग मी पाहिजे तसं माझ्या मनाने घालायचे. माझी आजी तर म्हणायची आता तुझं लग्नाचं वय झालं आणि हे शोभत नाही. मात्र मी माझ्या मनासारखंच करत असायचे. त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय. मामीसोबत मी शेतामध्ये आले होते. तिथे एक शेतातला शेतगडी काम करत होता आणि ते पाहून माझं मन त्याच्याकडेच आकर्षित झालं. असं मला पहिल्यांदाच होऊ लागलं होतं. तो दिसायला अगदी साधा आणि सावळ्या रंगाचा होता. मात्र क्षणात त्याचं असलेलं काम करण्याची पद्धत आणि त्याची शरीररचना पाहून मी त्याच्याकडेच वळले. त्याने मात्र एक खाली बरमुडा आणि वरती बनेल घातला होता. शेतामध्ये दुपारचं काम करत होता, त्यामुळे तो खूपच घामाघूम झाला होता. कामाने सगळा अगदीच विडापिसाच झाला होता. मामी त्याला बोलत होते, मात्र माझं लक्ष फक्त त्याच्यावरतीच होतं. तो खूपच लाजऱ्या स्वभावाचा होता. मला पाहिलं आणि त्याने मान खालीच घातली. मी आश्चर्यचकित झाले. बाई गं, इतर वेळेस सगळेच मला पाहण्यासाठी आसुसलेले असतात, मात्र ह्याने जरासुद्धा मला भाव दिला नाही. आणि त्याला मामी काहीतरी बोलल्या आणि काम करायला लावलं. आणि मामी, आंब्याचं खूप मोठं झाड आहे, त्याच्या खाली गेलो आणि निवांत मोबाईल पाहत मी बसले होते. मात्र माझं लक्ष आज मोबाईलमध्ये जरासुद्धा नव्हतं. मी त्याला शोधत होते. माझी नजर मात्र तो शेतामध्ये काम करणाऱ्या तरुणाला शोधत होते. त्याच वेळेस मी मामीला म्हटलं की अहो, तो कुठे गेला? मामी म्हटल्या, कोण? तो शेतामध्ये काम करणारा. त्यावेळेस मामी म्हटल्या की तो होय, त्याचं नाव मनोज आहे. मी म्हटलं, होय का? एकटाच दिसतोय. नाही, दरवेळेस तो आणि त्याचा जोडीदार असते, मात्र आज एकट्याचंच काम आहे, त्यामुळे तो आलाय. त्यावेळेस मी म्हटलं, होय, दिसायला तर चांगला दिसतो आणि असलं काम करतो. अगं हो, तो पहिल्यापासून आमच्या शेतात काम करतो. शिक्षण वगैरे एवढं काही झालं नाही, पण घरची परिस्थिती गरीब आहे. मी म्हटलं, होय, लग्न वगैरे झालंय का? त्यावेळेस त्या हसल्या आणि म्हटल्या की कुठलं तेव्हा लग्न आणि कोण त्याला पोरगी देतं? मी म्हटलं, का? अगं घर ना दार, गावात राहतेत एका छपऱ्यामध्ये आणि शिक्षण पण नाही, तसं काम पण नाही त्याचं काय. मी म्हटलं, होय. त्यावेळेस मला समजलं की त्याला पैशांची गरज असणार. असंच मग आम्ही बोलत होतो. अगदी तिथून घर अगदी जवळच होतं. थोडा वेळ आम्ही वाट पाहिली आणि दुपारी 3-4 वाजता आम्ही पुन्हा घरी आलो. असाच घरी वेळ गेला. दिवसभर मामी कामात असायच्या आणि मी मात्र माझ्या रूममध्ये मोबाईल पाहत वेळ घालवायचे. काहीच करमत नव्हतं. पण एक दिवशी असंच मामा आणि मामी बाहेर कुठे कामासाठी जाणार होते. त्या दिवशी दुपारी आजी पण अगदी गाढ झोपली होती आणि माझं पण खूप मन होऊ लागलं होतं. म्हणून मग मी विचार केला की जाऊन शेतात त्याची भेट घ्यावी का, कारण की तो आज शेतामध्ये आला होता कामासाठी. आणि त्यावेळेस माझा त्याच्याकडे नंबर नव्हता आणि त्याचा माझ्याकडे नंबर नव्हता. म्हणून मग मी असा विचार केला की दुपारी जाऊन त्याची एकदा भेटच घेऊन यावी. मग काय, आजी तर झोपली होती, मला कोणी पाहणारं पण नव्हतं. म्हणून मग मी लगेच शेताकडे निघाले. बाई गं, त्या दिवशी मात्र मी शेतामध्ये ज्यावेळेस आले, तो त्याच्या कामात गुंतला होता आणि शेतामध्ये कसला तरी चारी खंदायचं काम चालू होतं आणि त्यामुळे तो खूपच व्यस्त होता त्याच्या कामामध्ये. मला पाहून तो लाजला आणि त्याने मान खाली घेऊन त्याचं ती काम करू लागला. मी जाऊन त्याच्या बाजूलाच तिथे उभे राहिले आणि म्हटले की काम चालय वाटतं. तो नुसताच मानेनं होकार देत म्हटला की हां. त्यावेळेस मी म्हटलं की अहो, दिवसभर एवढं काम करता, तुम्हाला जरासुद्धा कंटाळा येत नाही का? तो म्हटला की नाही, आता हे तर रोजचंच काम आहे, कंटाळा येण्याची काही विषयच नाही. मी म्हटलं, होय, मला माहीत होतं तो कुठे राहतोय, पण तरी पण मी त्यांना विचारलं, तुम्ही कुठे राहता हो? त्यावेळेस त्याने सांगितलं. मी म्हटलं की तुमचं नाव काय? मी तुम्हाला आवजावं बोलू की आरतुरं? तो म्हटला की तुम्ही कसं पण बोला, मला माझं काय नाही. त्यांनी त्याचं नाव सांगितलं आणि मग मी त्याला आवजावच बोलू लागले. त्याला थोडंसं वेगळं वाटलं. मी अचानक त्याच्याशी बोलू लागले ते. त्यावेळेस मी म्हटलं, तुम्हाला एक गोष्ट बोलू का? तुम्हाला राग नसेल येणार तर.
त्यावेळेस त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हटला की बोला. मी म्हटलं की तुम्ही खरंच चांगले दिसता, पण असं काम कशाला करता? चांगलं काम पाहायचं ना. तो म्हटला की कसलं चांगलं काम? मी म्हटलं म्हणजे अहो तुम्ही एवढे तरुण दिसता. पण तो मला जरासुद्धा विचार करत नव्हता आणि बोलत नव्हता. मी म्हटले की अहो एक गोष्ट बोलू का तुम्हाला? तो म्हटला की हां, आता कोणाला म्हणू नका. माझ्याकडे खूपच हिंमत वाढली होती, कारण की आज काही पण करून ह्याच्याकडून माझी मन शांत करून घ्यायचं होतं. त्याला पाहता क्षणी माझ्या अंगाचं अगदी पाणी पाणी होऊ लागलं होतं. नकळत माझं खूप मन होऊ लागलं होतं. म्हणून मी म्हटले की मला तुम्ही खूपच आवडता. हे ऐकून तो खूपच लाजला आणि आश्चर्यचकित झाला. मी म्हटलं की हो, मी खरंच म्हणते. तुम्हाला बघून माझी खूप इच्छा होते. माझी इच्छा पूर्ण कराल का? तो म्हटला कोणती? मी म्हटलं की मला सुख द्याल का? तो सुरुवातीला खूपच घाबरला, कारण की तो माझ्या मामा-मामीला खूपच घाबरायचा. त्यामुळे तो काहीच बोलला नाही. मी म्हटलं अहो बघा ना, आज घरी कोणीसुद्धा नाही आणि मी आले हे कोणालाच इथे माहीत नाही. मला खूप इच्छा होते, कारण की शहरामध्ये मी वाढलेली, त्यामुळे मनासारखं तिकडे राहायला भेटलं आहे. तो म्हटला की अहो आम्ही गरीब आहे, उगं काय पण म्हण नका आणि माझी चेष्टा केलेली मला अजिबात आवडत नाही. मी म्हटलं की अहो मी खरंच म्हणते, तुम्हाला विश्वास बसत नाही का? तो म्हटला की तुम्ही एवढ्या चांगल्या घराण्यातल्या आणि सुशिक्षित आहात, दिसायला एवढ्या सुंदर, आणि मी मात्र शेतामध्ये काम करणारा एक शेतगडी आणि मळक्या कपड्याचा. तुम्ही मला कशाला अगदी होकार म्हणताय आणि मला कशाला द्याल? मी म्हटलं अहो तसं काही नाही, मी तसं काहीच समजत नाही. मला फक्त माझी इच्छा पूर्ण करणारा तरुण पाहिजे. हे ऐकून तो आश्चर्यचकित झाला, तरी पण त्याचा विश्वासच माझ्यावर बसत नव्हता. मी म्हटलं की वाटलंच तर पैसे देते. माझ्याकडे थोडेफार पैसे येतानाच मी घेऊन आले होते. मी म्हटलं की पैसे घ्या, पण एकदा माझी इच्छा पूर्ण करा. मला पाहायचं आहे तुम्ही किती मला सुख देऊ शकता. असं म्हटल्यानंतर शेवटी तो तयार झाला आणि कुठे भेटायचं असं म्हटला. मी म्हटलं की घरी. तर तो म्हटला की नको घरी. त्यावेळेस त्या म्हटला की चला शेतामधले एका ठिकाण मला माहीत आहे, तिकडे कोणीसुद्धा येत नाही. आणि तिथे खरंच कोणीसुद्धा येत नव्हतं. आमचं जुनं शेतातलं पडलेलं दगडांचं घर होतं. आणि मग काय, तो मला तिकडे घेऊन गेला. आधी त्याने आणलेलं तिथे आम्ही अंतरलं आणि मग काय, त्या ढाबळ्यावरच त्याने मला जवळ घेतलं. विड्यासारखं ओठावर ओठ टेकू लागला. त्याच्या घामाचा मंदच वास माझ्या अंगात भिनत होता. खरंच स्वतःची इच्छा जर असेल आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला, तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते, असं मला आता वाटू लागलं होतं. मग काय, नंतर त्याने मला जवळ घेतलं आणि मी पण त्याच्याकडून सुख घेऊ लागले. बाई गं, तो तर ह्या गोष्टीत चांगलाच हुशार होता असं मला वाटलं. खूपच अनुभवी तो दिसत होता. हळूहळू मला पण आनंद मिळू लागला. मी पण त्याला पूर्णपणे साथ देऊ लागले. नंतर जे माझ्या डोळ्यासमोर दिसलं ते पाहून मी खूपच अवाक झाले. बाई गं, मी म्हटलं की तू तर खूपच कमालीचा आहे. तो म्हटला काय नाही, आता तर सुरुवात आहे, बघ पुढं पुढं कसं होतंय. माझी तर खूप इच्छा होते तुला बघण्यात, पण मी सुरुवातीला मला वाटलं की तू तशी नसशील, पण माझ्यापेक्षा तर तुला जास्त इच्छा होती. बघ आता कसा आनंद देतो, असं म्हणून तो मला सुख देऊ लागला. मी मात्र ओरडून आनंद घेत होती आणि माझ्या अगदी तोंडून निघणारे मधाळ आणि रसाळ आवाज ऐकून त्याला अजूनच आनंद मिळत होता. बाई गं, शेतगाड्याने त्या दिवशी दुपारी 2 ते 3 वेळा मला शांत केलं आणि मी वेडीपिशी झाले. नंतर आम्ही खूपच दमलो होतो, खूपच थकलो होतो, कारण की सुंदर क्षणाचे अनुभव घेतल्यानंतर आता माझी अवस्था खूपच वेगळी झाली होती. शेवटी तिथून आम्ही बाहेर आलो, तरी त्याला कंटाळा आला नव्हता. मी म्हटलं की आता मी जाते, खूप उशीर होईल. तो म्हटला हो. कशी तरी मी घरी आले आणि त्यावेळेस माझी आजी वाट पाहत होती, की म्हटली कुठे गेली होती. त्यावेळेस मी म्हटलं की अगं घरी बसून खूपच कंटाळा आला होता, म्हणून थोडंसं शेतामधून फिरून आले. मात्र मी खूपच आता थकले होते. मामा मामी अजून घरी आले नव्हते. मात्र आल्यानंतर मी पूर्ण आराम केला आणि खूप दिवसानंतर माझी इच्छा आज पूर्ण झाली होती. मात्र तिथून पुढे जसा वेळ भेटायचा मी तिकडे त्याला भेटायला जायचे. तो माझ्याकडून थोडेफार पैसे घ्यायचा, मात्र नंतर जो सुख द्यायचा ते अजूनपर्यंत मला मिळालंच नाही. आज ह्या गोष्टीला बरेच महिने झाले, मात्र ह्या पण वर्षी मी जाणार आहे आणि त्याची आठवण अजून मला येते. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि हो,
तुमच्यासोबत झाला आहे का असा कधी सुंदर क्षणाचा अनुभव, ते मला नक्की कमेंट करून कळवा. असंच पुढच्या वेळेस काय घडलं माझ्यासोबत ती पण कथा मी सांगणार आहे. त्याच्यासाठी नेक्स्ट भागमध्ये तुम्ही नक्की ऐका.